नाशिकच्या एअरपोर्टवरून डायरेक्ट 7-8 गाड्या डायरेक्ट एमटी नाशिकच्या दिशेने 25 किलोमीटर काय मॅटर झाला सांगतो. तर मित्रांनो आज मला आली होती बुकिंग. मी आलो पार्क साईडला बुकिंग पिकअप करायला. कस्टमरला म्हटलं पिकअप करून आणि इथून एअरपोर्टला जायचं. काय कस्टमरच्या लोकेशनवरती पोहोचलो, कस्टमरला पिकअप केलं टाक एअरपोर्टच्या दिशेने निघलो ना. म्हटलं आता तिथून काहीतरी लोकेशन लावू. म्हटलं हैदराबाद फ्लाईट येणार आहे, पण फ्लाईट आली पण गेली पण आणि कोणालाच बुकिंग पडली नाही. फक्त 3 गाड्या हल्ल्या पूर्ण फ्लाईटमध्ये. अशी परिस्थिती. मग काय आम्ही 8 ते 10 गाड्या डायरेक्ट एमटी 25 किलोमीटर डायरेक्ट सिटीमध्ये निघलो. बघू शकता मित्रांनो किती वाईट परिस्थिती. बघू शकता सगळे माझे मित्र आहे ना, अख्खे जे दादा वगैरे सगळे डायरेक्ट एमटी निघले ना भाऊ डायरेक्ट नाशिकच्या दिशेने. कारण की बुकिंग आहे ना हैदराबादला पडलीच नाही कोणाला. आता 12 वाजेची फ्लाईट आहे हैदराबाद, त्याच्यानंतर डायरेक्ट 4:30-5 वाजता आहे. तर एवढे 4-5 तास थांबणं म्हणजे फार चुकीचं आहे. कारण की 400-500 रुपयासाठी 4-5 तास थांबणं, ते पण बुकिंग भेटती नाही भेटती. त्याच्यामुळे पूर्ण गँग आहे ना आमची एमटी डायरेक्ट नाशिकच्या दिशेने निघली. बघू शकता किती वाईट परिस्थितीने भावांनो नाशिकच्या एअरपोर्टची. आज आपण एमटीत जाऊ मित्रांनो. सीएनजी इतका महाग झालाय, कसं माणूस जगलं कसं काय करेल काय माहिती. आणि एवढ्या उन्हामध्ये या बाबाची गाडी कोण ठोकली काय माहिती यार. वाईट परिस्थिती. एवढं कडक उन्हामध्ये गाडी ठोकली आणि तो बिचारा खूप परेशान आहे. कधीची गाडी उभी केली, गाडीचं काहीतरी घासलंय वाटतं भावाचं, त्याच्यामुळे भाऊ खूप परेशान आहे ना भावांनो. बघू शकता एवढं उन्हात आहे ना, ऍक्सिडेंट झालं नाही पाहिजे. माणसाची लय जीवाची तळमळ होऊन जाते. भाऊची तळमळ पाहून माझं मळमळ व्हायला लागलं. म्हटलं चला रसगीस पिऊ. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा पब्लिक. धन्यवाद.